छत्रपती संभाजीनगरात गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषणांचा भव्य गौरव सोहळा शिवराणा सेवा संघ महाराष्ट्र आणि नागरी विकास सेवाभावी यांच्या वतीने आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह गुणवंत सन्मान पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2026 अत्यंत उत्साहात पार पडला। पुंडलिक नगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित या दिमाखदार सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती होती। या कार्यक्रमात 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षा, स्टॉप सिलेक्शन, बँक, पोलीस आणि सैन्य दलात नवाने निवड झालेल्या तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 20हून अधिक दिग्गजांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात सचिन गिरासे यांचे व्याख्यान देखील पार पडले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री नामदार संजयजी सिरसाट, मंत्री नामदार अतुलजी सावे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक सिंग राजपूत, अधिवक्ता प्रेमसिंग धुनावत, उद्योजक काळूराम सिंगल, नगरसेवक पदमसिंग राजपूत यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष LD ताटू, सरचिटणीस आनंदसिंग बायस आणि सर्व संयोजक समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। छोटीशी गोष्ट सांगतो। रहीम खान नावाचा एक अकबराचा सुलतान महाराणा प्रतापांवर चालू झाला। महाराणा प्रतापांवर चालून येण्याच्या आधीच महाराणा प्रतापांचा 23 वर्षाचा मुलगा कुंवर अमरसिंह आहे। या अमरसिंहानं काय केलं, या रहीम खानाचा पराभव केला आणि त्याचं 50 जणांचं बायकापोरांचं कुटुंब ताब्यात घेतलं आणि ते महाराणा प्रतापांसमोर उभं केलं। पण महाराणा प्रतापांना ही गोष्ट आवडली नाही। ते म्हणाले, नाही कुंवरजी, ये तुमने अच्छा नहीं किया। आणि ते म्हणतात की कुंवरजी, आता तुम्ही स्वतः जाऊन खानाला त्याचं ते कुटुंब सन्मानानं परत करा। शिवराणा सेवा संघ म्हणजे नेमका काय? समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबर समाजाच्या विविध ज्या महिलांच्या निराधार महिला असतील, आमच्या विधवा भगिनी असतील, त्यांच्यासाठी दिवाळी भेट कार्यक्रम होतो। आणि ह्या एरियामध्ये पाणी असेल, अनेक प्रश्न असेल, वकील साहेब माझ्याबरोबर असतात, समाजाच्या आडी अडचणी आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। मागच्या वर्षी भागात संजयजी सिरसाट साहेब यांना आपल्या विद्यार्थ्यांना आडी अडचणी आल्या, काय तर तुम्ही
पुरस्कार व्हायचं. आज आपल्याकडे अनेक आलेले आहे, त्यांच्या काही आलेले आहे की मुख्य अभियंता खूप अभियंता झालेले आहे, बिल्डिंगला भवनावर झालेला आहे, तो सहाय्यक कलेक्टर झालेला आहे, म्हणजे सहाय्यक याची संस्था असते जीएसटी मध्ये अधिकारी त्या लेवलला डायरेक्ट पेन्शनवर आलेला आहे. असे माणसं घडून आले. कलेक्टर असेल, इंजिनियर असेल, आज गोडफल साहेब आहे, ते एमडी आहेत, कॅन्सर तज्ञ आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे. हा सन्मान थांबला नाही पाहिजे, हा सन्मान वाढला पाहिजे. आपल्या पाठीशी पालकमंत्र्यांची थांब आणि वादावर त्यानंतर मी एवढ्या मंत्र्यांची खूप नाही लागत नाही, मी जनांदोलन कार्यक्रम आहे, पण साहेबांना आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी ते केलं, ते फार अमूल्य आहे. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. आणि धन्यवाद. असाच प्रतिसाद आम्हाला दरवर्षी देत राहा. आज या ठिकाणी राजपूत समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि इतर क्षेत्रामध्ये ज्यांनी यश मिळवलं अशा सर्वांचा सत्कार आयोजित केला आहे. या सत्काराला स्टेजवर सर्वच मान्यवर आहेत आणि मी हे आल्यानंतर आमच्या सहकार्याचा एवढा आनंद झाला की त्यांनी जेवढा काय कळा पाडाचा होता तेवढा जोरात भाषण करून टाकलं. माझ्या शेजारी उजव्या साईडला बसले होते, ते सांगत होते की साहेब त्यांच्या भावना थांबवणं चालू कठीण आहे, कारण समाजामध्ये काम करत असताना आपल्या पाठीवर कोणतरी हात देत आहे, याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. या गुणवंतामध्ये कदाचित त्यांचा मुलगा मुलगी नसेल, ज्यांचं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा मुलगी नसेल, परंतु ज्या समाजासाठी मी काम करत होतो त्याच्यामध्ये काही मुलं पुढे चालले, त्याचा आनंद त्याच्या मनामध्ये आहे आणि ते माझे मुलं आहेत, ही माझी मुलगी आहे हे समजण्याला सुद्धा या समाजामध्ये आता कमी होत चाललेलं आहे. म्हणून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी सगळी पूर्ण तयारी करून ठेवली होती. मी येणार आहे त्यांना मी फोन करून आता सांगितलं, एका ठिकाणी व्हिजिट केली, आता फोन करून सांगितलं की मी येतो, तातडीने आपण कार्यक्रम सुरू करू. तुमचा कार्यक्रम दिवसभर राहू दे. त्याच्या मागचं कारण असं की समाज हा एकत्र द्यायला थोडासा आपल्याला अडचण येते. एक तर आपण राजपूत आहोत, एकत्र येऊन दुसरं अवघडच काम आहे. बरं एकत्र आले तर आले, चांगलं बसतील त्याचा काही नियम नाही. एकामेकाबद्दल चांगलं बोलतील याची सुद्धा शक्यता कमीच आहे. आता कुठेतरी आपल्या लग्न रात्रीचे 2च्या नंतर लागणारे लग्न आता 10 वाजता लागायला, बरोबर आहे का? आणि हे परिवर्तन आता होत चाललं. नाही तर रात्री 12च्या नंतर फेरेला सुरुवात झाली का झाली, जब तक हम तलवार निकालते नहीं महाराणा की औलाद है जब तक तो शादी होती. सत्कार रखे वाले आपने कितने बच्चों का सत्कार किया जा रहा है? लगभग 185 स्टूडेंट है, उनका सम्मान किया जा रहा है. 185 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिवराणा सेवा संघाच्या वतीनं करण्यात येत आहे. तो चालू आहे. आता किती वर्षापासून हा सत्कार समारंभ? 25 वर्षापासून हा सत्कार समारंभ चालू आहे. आणि तुमच्या समाजात आणखी 2-3 सत्काराचे कार्यक्रम झाले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं? समाज मोठा आहे तर समाजाचे कार्यक्रम होत राहतात, त्याचं अभिनंदन आहे त्यांचं सगळ्यांचं. बरं, तुमचा सत्कार कार्यक्रम ठेवला, 10वी 12वी उत्तीर्ण ठेवला का आणखी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना केलं? 10वी 12वी तर आहेच, MPC UPSC स्टॉप सिलेक्शन, वेगवेगळ्या पदव्या, MBBS असेल, डॉक्टर असेल, बँक सिलेक्शन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा सत्कार समारंभ ठेवला. पाहुणे म्हणून कोण कोण उपस्थित होते? आताच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आहे, त्यांच्या हस्तेही या ठिकाणी पुरस्कार देणं चालू आहे. आज कोणत्या गुणवंतांना आज 185 10वी 12वी MPSC UPSC या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे. सर, जो पुरस्कार तुम्ही देता तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फुल असतं आणि मूर्तिचिन्ह मोठं असतं, महाराणा प्रताप सिंह यांचं.
आणि तो आदर्श एक महापुरुषाचं त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी काम करावं. सर सामाजिक काही पुरस्कार पण तुम्ही देतात हो, वैयक्तिक समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे. जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या, समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. सर या पुरस्काराप्रसंगी समाजाला काय आवाहन करणार? समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत, त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने एकजुटीनं होतो आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशीच सेवा आहे. आम्हाला सहकार्य करा. अनेक कामं जसे मंत्रालय असेल, आम्ही मिटिंगला जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह धरतो. आताच माननीय पालकमंत्री यांनी MPC UPSC या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या स्टडीसाठी 1 कोटीची घोषणा या ठिकाणी केली या कार्यक्रमात.